सांगलीतील 2500 ग्राहकांचे सिलेंडर होणार बंद. दुहेरी गॅस कनेक्शनवर जिल्हाधिकारी यांचा निर्णय. पाईपद्वारे नैसर्गिक गॅस उपलब्ध असलेल्या घरामध्ये आता घरगुती LPG सिलेंडर ठेवता येणार नाही. केंद्र सरकारने दुहेरी गॅस कनेक्शनवर कठोर निर्बंध आणत अशा ग्राहकांचे LPG कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आणि याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील गॅस वितरक आणि संबंधित यंत्रणांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाच्या निर्णयानुसार सांगलीतील 2500 ग्राहकांना पाईपलाईनमधून गॅस पुरवठा होत असल्याने त्यांचे LPG सिलेंडर जमा करावे लागणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासनाच्या संस्थेनं जिल्ह्यात पाईपद्वारे घरोघरी गॅस पुरवठा सुरू करण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर येथील दाभोळ बंगळूर या मुख्य पाईपलाईनमधून कनेक्शन घेतलं आहे. आत्तापर्यंत कुपवाड रोड, विजयनगर, कर्नाळ रोड, विश्रामबाग, 100 फुटी, स्फूर्ती चौक, गव्हर्नमेंट कॉलनी, रामकृष्ण सोसायटी आदी ठिकाणी 2500 कुटुंबियांना गॅसचा पुरवठा सुरू केला आहे. या ठिकाणी व्यावसायिक कनेक्शन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य बसस्थानक परिसर, रामनगर, हरिपूर, गावभाग, कोल्हापूर रोड, काळी खणबाग, संजयनगर आदींसह 35,000 ठिकाणी गॅसचे मीटर आणि पाईप बसवले आहेत. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात गॅसचा पुरवठा सुरू केलेला नाही. पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होत असलेल्या ग्राहकांना त्यांच्याकडील सिलेंडर जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर घोष यांनी म्हटले, ज्या ग्राहकांकडे PNG आणि घरगुती LPG अशा दोन्ही कनेक्शन्स आहेत त्यांना यापुढे LPG सिलेंडर मिळणार नाही. तसेच संबंधितांनी त्यांचे LPG कनेक्शन तात्काळ समर्पित करणे बंधनकारक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.